तर तुमचं आजच्या ह्या डेंजर झोन मध्ये स्वागत आहे. आजच्या ह्या कडक उन्हामध्ये जा लागते आम्हाला हळदीच्या कार्यक्रमावर. जायची इच्छा तर मनापासून नाहीच होती, पण महिष्मतीच्या साम्राज्यामधून आपल्याला आदेश येत होता की तुम्हाला जास्त लागते, अन्यथा तुमचं अन्न पाणी अडीच थांबवलं जाईल. एवढा रिक्स तर आपल्या जीवनावर काही घ्यायला नाही पुरत, म्हटलं त्यापेक्षा जायलाच पुरते. 2 जणांना गाडीवर बोर नाही वाटायला पाहिजे, म्हटलं पवारले बी घेतला सोबत. पण आज तर या टोल्या काकाने एवढं मनावर गेलो होतं की आम्हाला साईट पण नाही देत होती. इंधन टाकायला पेट्रोल पंपावर आलंच होतं, म्हटलं पुरा गंभीर विषय व्हायला. पवार म्हणे की एकदा काकाला पाणी प्याचं बी विचारून पाहिजे. पाण्याचं विचारल्यावर काका म्हणत जात की नाण्याला सध्या पाणी नाही आहे. पवारले म्हटलं तुला पाण्याचं विचारून त्या इज्जतसाठी भाजीपाला करून टाका. 40 रुपयाचं पेट्रोल टाकून मग निघलो आम्ही निमखेडी अंगे. एवढ्या उन्हाळ्याची मस्त अंग शक्याची सुविधा चांगली जबरदस्त होती रस्त्यानं, आणि गाडी अडी थांबवल्यावर डायरेक्ट विषय पुरा गंभीर चालू होता. गाडी तेरा भाई चलायगा. एवढं ऐकल्यावर म्हटलं भाऊ मी तर त्या गाडीवर काही बसत नाही. मला ऋषा तरी काही गाडीच्या खाली उतरायचं नाव काही घेत नाही जात की ये म्हणे गाडीवर बस तू म्हणे. विषय म्हटलं पुरा खोटा आहे. म्हटलं अजून तर माझं लग्न व्हायचं बाकी आहे. गजानन महाराजचं नाव घेऊन म्हटलं मी धकतो पायदल वारी. अजून तर म्हटलं शंकराचं लग्न बी पाहायचं बाकी आहे. चबऱ्या बात्या राहू दिला बाजूला, मग आलो निमखेडी मध्ये. आम्हाला जाणं होतं याच्या पुढच्या निमखेडी मध्ये. ह्या निमखेडी मध्ये आल्यावर बी आम्हाला घर तर काही माहित नव्हतं. इजू दादाला फोन लावतो, इजू दादाचा फोन काही लागला नाही. काय जिकडे रस्ता दिसला तिकडेच चाल दिली गाडी. शेवटी हळदीच्या ठिकाणी आलोच. मग इजदाला म्हटलं फोन लावून मी मॅळ झालो म्हटलं. इजदा म्हणे मी झोपेल होतो. मग अडी आल्यावर एक गिल्लास मारला सरबतचा आणि एक फोटो खरसला संख्यासोबत. पहिले आपल्या गावामध्ये एक आबा राहत होते, ते आता आले निमखेडी मध्ये. तर त्याची तब्येत खराब आहे तर म्हटलं चला आपू पाहून. मग निघलो सद्गुरू काकाच्या मागे मागे आम्ही बी. आबाची तब्येत तर म्हटलं मला ठीकच वाटू राहिली. आबाली विचारल्यावर आबा म्हणे की फक्त टोंगेने काम करू राहिले. आबाची भेट घेऊन मग निघलो मंडपात जायसाठी. मग मंडपामध्ये आल्यावर पाहुणेपासोबत खरसला एक फोटो. हळदीचा कार्यक्रम झाला गेल्यावर भोला गेला मारून मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग भेटू अशाच माहोल ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.